आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. संतांच्या जीवनकार्यातून आपल्याला जीवनाचा मार्ग गवसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आरण इथं संत सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावानं संपन्न. आणि सोलापुरातील 70 मिळकतदारांना अवैध बांधकाम पाडून घेण्याची सूचना. आता घडामोडी विस्तारानं. संतांचं जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपूर इथं बोलताना केलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं संत नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी फडणवीस हे उपस्थित होते. त्यांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. समितीच्या वतीनं सत्कार झाल्यानंतर फडणवीस यांनी संतांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केलं आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माढा तालुक्यातील आरण इथं संत शिरोमणी सावता महाराज यांचा 730वा संजीवन समाधी सोहळा काल भक्तिभावानं संपन्न झाला. आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पहाटे धार्मिक विधी पार पडले तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाआरती झाली. दिवसभर कीर्तन, प्रवचन आणि भजन असे कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यातील असंख्य भाविकांनी समाधीचं दर्शन घेतलं. राज्यातील साखर कामगारांना 10% वेतनवाढ मिळणार आहे. काल पुण्यात झालेल्या कारखान्यांचे अध्यक्ष, कामगार प्रतिनिधी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सुमारे 1.5 लाख कामगारांना प्रत्येकी 2600 ते 2800 रुपयांची वेतनवाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं. बार्शी नगरपालिकेच्या वतीनं आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात लढा दिलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. आणीबाणीच्या काळात लोकशाहीवादी जनता एकवटली, त्यामुळं सरकारला जनतेच्या शक्तीपुढं झुकावं लागलं, असं प्रतिपादन सुराणा यांनी यावेळी बोलताना केलं. तेली समाजानं आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केलं. सोलापुरातील वसंत विहार इथं महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची काल आढावा बैठक झाली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पंढरपूरच्या जनतेला विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचं काम हाती घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल पंढरपूरच्या दौऱ्यात ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाविकांच्या सोयीसाठी कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला असून आराखडा तयार झाल्यानंतर तो पंढरपूरवासियांच्या समोर ठेवला जाईल, असंही ते म्हणाले. बाधितांना योग्य मोबदला दिला जाईल, त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही लवकरच केली जाईल, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील 13,521 दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच पाठवण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा उपक्रम राबवला होता. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या वतीनं प्रमाणपत्राकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून 300 क्युसेकनं बोरी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. अक्कलकोट तालुक्यातील धरण परिसरात दमदार पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. दरम्यान या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. शुभ सद्विचार जन समाचार
या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहरातील 96 बेकायदा बांधकामांपैकी 70 बांधकामं पाडण्याची नोटीस संबंधित जागा मालकांना देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत ही बांधकामं पाडली नाहीत तर महापालिका स्वतःहून पाडकाम करेल असा इशारा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिला आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे. बांधकामांना परवानगी दिली होती. पंढरपूरमधील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 6ष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही, तसंच समाधीस्थळ वैश्विक दर्जाचं स्मारक होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही, तर मानवी मूल्य, चारित्र्य आणि समाजाची जबाबदारी यांना आकार देण्याचं ते साधन आहे असं प्रतिपादन वालचंद समाजकार्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निशा वाघमारे यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पीएम उषा यांच्या वतीनं समाजशास्त्राचा पाया यशाचा सोलापुरात दिंडीचा सोहळा भक्तिभावानं पार पडला. बाळीवेस येथील संत नामदेव महाराज मंदिरात काल्याचं कीर्तन झालं. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं कालपासून सुरू झालेल्या 4थ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 4 गडी गमावून 264 धावसंख्या उभी केली. यजमान इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल यानं वेगवान गोलंदाजांना धाडसानं तोंड देत अर्धशतक झळकावलं. ऋषभ पंत हा जखमी झाल्यानं तंबूत परतला. रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर हे आघाडीचे फलंदाज प्रत्येकी 19 धावांवर नाबाद आहेत. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे 15 दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा प्रभारी भार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. माळशिरसमधील वाघमोडे परिवाराकडून 1 राखी सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत 5,500 राख्या पाठवण्यात आल्या. प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सोलापुरातील वालचंद महाविद्यालयात कला आणि शास्त्र शाखेतील 11वीचे वर्ग कालपासून सुरू झाले. राज्यात या महाविद्यालयानं हे वर्ग सुरू करून पहिला मान मिळवला आहे. सोलापूर शहरात सलग 3ऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप आहे. मंगळवारी सकाळी ते बुधवारी सकाळी 8:30 पर्यंत 54.4 तर बुधवारी सकाळी 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत 6.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 29.9, किमान 22.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. संतांच्या जीवनकार्यातून आपल्याला जीवनाचा मार्ग गवसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. अरण इथं संत सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावानं संपन्न. आणि सोलापुरातील 70 मिळकतदारांना अवैध बांधकाम पाडून घेण्याची सूचना. याबरोबरच आता घडामोडी विस्तारानं.